मुंबईच्या बेस्ट उपक्रमातील ओलेक्ट्रा या खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन करण्यात आलं। पगार मिळाला नसल्यानं कंत्राटी वाहक आणि चालकाचं कामबंद आंदोलन या ठिकाणी करण्यात आलंय। बेस्टच्या 240 बस सेवांवर परिणाम झाल्याची माहिती आहे। या खासगी कंपनीच्या बससाठी कायमस्वरूपी कामगार पाठवण्याचे बेस्ट प्रशासनाकडून प्रयत्न आहेत। खासगी बसवर बेस्टचे कायमस्वरूपी कामगार पाठवण्याचे काम बेस्ट प्रशासनाने चालू आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल 100 बस, काळकिल्ला 60 बस, कुर्ला 80 बस, तर ओलेक्ट्रा या संपूर्ण बसेस ओलेक्ट्रा कंपनीच्या असल्याचं कळतं। कुर्ला कालपासून काळा किल्ला धारावीच्या भागामध्ये त्या वेटलिस्टच्या कंपन्याची म्हणजे ही कंपनी आता ओलेक्ट्रा आहे। पहिली कंपनी ती मातोश्री होती, आता ही ओलेक्ट्रा यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार दिले नाही म्हणे कॉन्ट्रॅक्टरने आणि त्याच्यामुळे त्यांनी बंद केलेलं आहे। आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये बेस्टच्या 4000 गाड्या आल्याच पाहिजेत। आता बेस्टच्या मालकीच्या हा जो काय मंगळसूत्र आम्हाला घातलेलं आहे बेस्टला वेटलिस्टचं, हे कोणत्याही परिस्थितीत सरकारने काढून टाकलं पाहिजे। महानगरपालिका आयुक्तांनी ते बंद केलं पाहिजे। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडले। शिल्पा, खरं तर बेस्टच्या 240 सेवावर परिणाम झाल्याची माहिती मिळते आहे। आंदोलन सुरू आहे कर्मचाऱ्यांचं, काय या संदर्भात सविस्तर माहिती? आपण जर पाहिलं तर बेस्ट बसवर हे संकट आलेलं पाहायला मिळत आहे। बेस्ट बस ही खाजगीकरणात होत चाललेली पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने हे संकट ओढावत चाललंय की काय असं म्हणावं लागेल। कारण गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट बसच्या जे कंत्राटी कामगार आहेत ते वेगवेगळ्या डेपोंमध्ये आपलं आंदोलन कामबंद आंदोलन पुकारत आहेत। आज देखील बेस्ट बसचे जे कंत्राटी कामगार आहेत ओलेक्ट्रा कंपनीचे त्यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि या संपामुळे जे प्रवासी आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत असलेला पाहायला मिळतोय। ओलेक्ट्रा कंपनीने आज कामबंद आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतंय। मुंबई सेंट्रलच्या 100 बस या जाग्यावर उभ्या आहेत आणि जे कंत्राटी कामगार आहेत, वाहक आणि चालक, हे कामावर न आल्यामुळे ह्या बस अशाच उभ्या आहेत। या कामगारांचं एकच म्हणणं आहे की आमचा पगार हा वेळेवर द्या आणि पगार वेळेत येत नसल्यामुळे या कामगारांनी आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे बेस्टच्या ज्या स्वमालकीच्या बस आहेत, जे स्वमालकीच्या बस आहेत त्यांच्यावरचे जे कायमस्वरूपी कामगार आहेत त्यांना आज पुन्हा कामावर यावं लागलेलं आहे आणि या बस पुन्हा सुरळीत सुरू केलेल्या आहेत। मात्र ओलेक्ट्रा कंपनीने ज्या कामगारांनी संप पुकारलेला आहे त्याचा परिणाम थेट जिथले जे प्रवासी आहेत धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।